दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हापासी, काय उणे तुम्हापासी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भातुके किंवा प्रेम भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसृता, संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्योश्चहस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषित करानवनीरदाभा, पीतांबरादरुणबिंब फलादरोष्टात्, पूर्णेन्दु सुंदर मुखा, दरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदणं कञ्जनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते हे वंदो श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं भुजगेंद्रहारं, सदा वसंतं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, शरण शरणायेका शरणा शरणायेका, शरणा शरणायेका नाथा. पाय माता देविया, 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 पाय माता देविया. शरण शरणायेका नाथा, पाय माता देविया.
पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी स्वयंपाकवाल्यांना म्हणतो बरं का कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो बराडी हळूहळू बोला आता ज्यांना बोलायचं आहे त्यांनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मुक्त कैवल्य तेजोनी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा किंबहुना अखिल ब्रह्मांडाचा चालक प्रलय करता भगवान भोलेनाथाच्या या दरबारामध्ये सेवा समर्पित करण्याच्या हेतूने निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आजच्या प्रसंगाला साजेल असा भगवान परमात्म्याची स्तुती करणारा अभंग सेवेकरता निवडला विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय भोलेनाथाची स्तुतीही करतात आणि भोलेनाथाकडे आपल्या अंतःकरणातलं मनोगतही मागून घेतात. हुशार व्यक्तीची कामं आहेत, जी शहाणी माणसं आहेत, जी मोठी माणसं आहेत, ती एका रस्त्याला जर गेली बरं का उत्तम माणूस एका जर रस्त्याला गेली तर ते एक काम करून येत नाही. जे एक काम करून येतं एक काम ते फक्त हुशार म्हणायचं, शहाणा नाही म्हणायचं. हुशार म्हणायचं, शहाणा कोणाला म्हणायचं? एका रस्त्याला गेल्याच्या नंतर बरं का पहिलं एका रस्त्याला गेल्याच्या नंतर एका कामात 2-4 काम साहेब करून येतं त्याला शहाणा म्हणायचं. विढाला आता बरेच जण आज मौनी राजावर महाशिवरात्रीच्या या पर्व काळावरती चला कीर्तनही ऐकणं होतंय, जेवणही होतंय आणि येता येता शेताला येडाही होतो. बरोबर? शहाण्या माणसाचे आमच्यासारखे येडे गाबळे काय झालं कीर्तन की निघाले गाडीत बस, येडाई न कोण चौकशी न कोण काहीच नाही. शहाणी माणसं तो कोबराय शहाणे. एका या अभंगाद्वारे भगवंताची स्तुती सुद्धा करतात आणि भगवान परमात्म्याकडे आपल्या अंतःकरणामध्ये असणारं मनोगत तेही इच्छेद्वारा मागून घेतात. भगवंताला सांगतात देवा तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. विश्वस्य नाथः इति विश्व. जो या जगाचा मालक आहे त्याला विश्वनाथ म्हणतात. आपल्याला कोणी म्हणतं का जगाचा मालक? जगाचा मालक कोण होऊन गेला माहितीये तुम्हाला? जगावर राज्य कोणी केलं? अशोक सम्राट नावाच्या राजानं कुणावरती? जगावरती राज्य केलं. जग जिंकलं होतं महाराष्ट्रानं, पण आपण आणखीन घरच जिंकलं नाही. काही जणांना बायकोच जिंकता आली नाही साहेब, काही जणांना बायकोच जिंकता आली. मौनी राजावर यायचंय ना 3दा विचारावं लागतंय. होय कसं म्हणा. ती जर म्हणली होय जा म्हणली तर ह्याचा पाय उचलत आहे आणि तिनं म्हणलं बायको जिंकता आली नाही. विश्व कधी जिंकलं? कुणाला घर जिंकता आलं नाही, कुणाला गाव जिंकता आलं. पण ज्याचं जसं सामर्थ्य असतं काही माणसं घराला जिंकतात, काही माणसं स्वतःला जिंकतात. ऐका आता ज्यानं विश्व जिंकलंय तो मोठा नाही, ज्यानं विश्व जिंकलं तो मोठा नाहीये, ज्यानं स्वतःला जिंकलं तो मोठा. विठाला अशोक सम्राटानं जग जिंकलं पण त्याला स्वतःच मन जिंकता आलं. आणि जर मन जिंकलं असतं तर त्याची शेवटची इच्छा आपल्याला पूर्ण करायची गरज लागली. त्याची शेवटची इच्छा काय होती? ज्या वेळेला तुम्ही मला तटकीवरती बांधून नेताल त्यावेळेला माझी दोन्ही हात तटकीच्या बाजूला. ही त्याची शेवटची इच्छा. आपण तुम्ही आम्ही पूर्ण केली का त्यांनी स्वतः केली?
बोला बोला बोला. बोलतात तुम्ही, लय बोलतात. हा, आपण पूर्ण केली, बरोबर आहे. त्याला स्वतःला नाही करता आली, कारण त्याच्या देहातला राम निघून गेलेला. ज्यानं जग जिंकलं तो मोठा नाही, ज्यानं मन जिंकलं तो मोठा, ज्यानं स्वतःला जिंकलं तो मोठा. आणि भगवान परमात्म्याने स्वतःला जिंकलेले, म्हणून त्यांना विश्वाचं नाथ म्हटलेलं आहे. विठाल. पण विश्वाच्या नाथाकडे मागत असताना तुकोबरांनी काय मागितलं? कृपा कराल ते थोडी, थोडीशी कृपा करा. काय नको तुमचा, तुमच्याकडे भरपूर आहे, सर्व आहे, जगाचे मालक आहेत तुम्ही. तुम्ही आणि संत, देव आणि संत या जगामध्ये उदार देण्याकरता त्यांना काय देत आहे? संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय नाही, जे जया पाहिजे ते भक्ती मुक्ती भुकाच-साठी. संताकडे सगळे महाराज आणि देवाकडेही सर्व अधिकार, पण त्यांच्याकडे मागत असताना कृपा द्या म्हणले, थोडीशी कृपा. काय येऊने तुम्हापाशी स्तुती केली. काय तुमच्याकडे काही उन्हा आहे का? काहीच नाही म्हणत. मग तू काय म्हणे देवा, देवा आता एकच, काही किंवा प्रेम भातुके पाठवा. म्हणून आज हा दिवस अत्यंत महत्वाचा महाशिवरात्रीचा दिवस आहे. लोक आजच्या दिवशी बरीच कामं सोडून देतात आणि फक्त भगवान शिवजीचं स्मरण करतात. आपण सुद्धा त्याकरिताच या ठिकाणी जमलेलो आहोत. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै. कितीतरी जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं, त्यावेळेला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या भगवान भोलेनाथाच्या दरबारात बसून आपल्याला 4 नामस्मरण करण्याचा योग आला, म्हणून आपण भाग्यवान आहे. विडाला नाही तर बऱ्याच पठ्यांनी गाठलं नेकनूर, बरोबर आहे. आज नेकनूरचा बाजार आहे साहेब, बऱ्याच जणांनी गाठलं नेकनूर. अरे बाजार उद्या बी होणार आहे, परवा बी होणार आहे, पण महाशिवरात्र उद्या येणार आहे का? बोला 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 बोला. नाही येणार, पुढच्या वर्षीच येणार आहे. हा योग दुर्लभ योग आहे, दुर्लभ. आणि या दुर्लभ योगाच्या दिवशी जर आपण इथं या भगवान मौनी राजाच्या चरणावरती आपलं नतमस्तक समर्पित नाही केलं, आपल्या अंतकरणातला भाव जर मौनी राजाच्या चरणी नाही सांगितला, तर मग सांगायचं कधी? कारण आजच्या दिवशी मौनी, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मौनीराज सदा नाराज असतात आणि आजच प्रसन्न असतात. ते सदैव प्रसन्नच असतात, पण विशेष काय, सामान्य आणि विशेषातला फरक आहे की आजचा विशेष दिवस आहे, आजच्या दिवशी जरा लवकर ऐकतात. विढाला अंतःकरणाची इच्छा असेल, ती इच्छा एकतर संताकडे नाही तर देवाकडे मागितली पाहिजे. कारण अंतःकरणातली आपली इच्छा पूर्ण करणारे 2च आहेत जगामध्ये, एक तो भगवान परमात्मा आणि तत्स्वरूप असणारे दुसरे संत महात्मे. मग तो प्रपंच असो की परमार्थ असो, मागितला कुठं पाहिजे? फक्त देवा. देवापासी मागे आवडीची भक्ती. देवापाशी मागितली महाराज, जी आवडणारी भक्ती आहे ती, आवडणारा जो प्रपंच आहे तोही कुठं मागितला पाहिजे? देवापाशीच. पण आता जर देवाच्याच प्रपंचाचा जर विचार केला, कोण्या कोण्या भगवान बोले, नावच काय आहे त्याचं? कसा आहे तो? कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती.
असतंय त्याला कुणी बी काय करतंय. भोळ्या माणसानं जर बाजारात मिरच्या घेऊन बसलं, चार दोन मिरच्याला कुणी बी फसवीत आहे. आमचे उत्तम महाराज बसते तर पण त्यांना कुणीच फसवू शकत नाही. होय साहेब, तेच सगळ्याला फसवाय बसले. हा होय अण्णा, नाही ना? असो, भोळ्या माणसाला कुणीही फसवत. आता भगवान भोलेनाथाला भोळा अशी उपमा दिली. पण ऐका, त्या परमात्म्याकडे तिसरा डोळा आहे. जो भोळा आहे त्याच्याकडे कोणचा डोळा आहे? तिसरा डोळा आहे. आणि त्या भोळ्यानं जर तिसरा डोळा उघडला तर काय होतं? सगळं संपवून टाकण्याची ताकद त्या भगवान परमात्म्याकडे, म्हणून त्याला भोळ समजून. एखादं दिसायला नुसतं गायतोंड असतं. कसं? जन्मजात एखाद्याचा गुन्हा असतो. कसं दिसतानी? गायतोंड म्हणजे गरीब, अतिशय गरीब तोंड दिसत. पण ते कसं असतं? लय खोडी असत. असं तुम्ही म्हणलात बरं का, मी म्हणेन, तुमच्यातून आवाज आला म्हणून सांगायला. दिसायला जरी चेहरा गरीब असला तरी आतून त्याची वृत्ती गरीब असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून भगवान भोलेनाथाकडे पाहून त्याच्या भोळेपणावर जाऊ नका. विठाला त्याच्या अंगी असणाऱ्या ताकदीकडे पहा. त्याच्या अंगी ताकद फार मोठी आहे महाराज. वाचे वदता शिवनाम तयान बाधी. आणि हे सगळं कशासाठी चाललंय? हे एवढा अट्टहास जे केला सगळ्या गावकरी मंडळींनी, बोरफडी असेल, मोनगिरवाडी असेल, समस्त ग्रामस्थ मंडळांनी जे आता हे एवढा सुंदर मंडप टाकलाय, एवढं छान सगळ्यांच्या सहकार्यातून भगवंताचं मंदिर उभारलंय. आता पिंडही बसवायची ठरली होती साहेबाची आमची, नवीन जीर्णोद्धार करायचं ठरलं होतं. पण चला असो, काही अडचणीस्तव देवाच्या मनात ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्या गोष्टी घडत असतात. हे सगळा अट्टहास कशासाठी चाललेला आहे माहिती का? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता माझा थोडासा, मी कधी उभा टाकलेल्या उपवास वाजवणाऱ्या माईक सिस्टीम वाल्याचा कधी अपमान कधीच नाही. आणखी केलेला तुम्ही सांगा मला की बाबा इथं तुम्ही बोललात म्हणून. कधीच बोलत नाही. दोघांची भांडणं लागावी, तुडुंब भांडणं लागावेत. भांडणामध्ये एखादं बोलून जात. काय म्हणतंय? हे बघ, मी काय तुला कमी? तुला मी बी काय कमी? मी सुद्धा असं करील काय? तू हा चट खोटा उठल पण खोटी निघणार. शब्द कुठले? शब्द भांडणार, बरोबर? मला सांगायची पुढे आणतो वळेल. आता माणसानं खोटी ठोकताना अशी ठोकावी, खोटा उठताव पण खोटी. आता तुमची जरा हलकी बसली खोटी म्हणून सांगायला लागलं. बशीतो आता कशी बी बशी, कानकून वाजली बी तरी बशीतो. हे चाललंय कशासाठी सगळं? शेवटचा दिस गोड व्हावा, हा अट्टहास चाललेला आहे. आपला दिवस शेवटचा आनंदानं जावा म्हणून. पण शेवटचा दिवस आनंदानं कधी जातो? ज्या वेळेला माणसातला काम, क्रोध, मत्सर, दंभ आणि अहंकार ही 6 ज्या वेळेला निघून जातात त्या वेळेला शेवट गोड होतो. विढाला
आणि ही सहा नाही गेल्याच्या नंतर गोड होत. बघा बघा, एखादा माणूस जाऊ द्या, स्वभावानं खोडीला असू द्या, काय ताट वाकण्याचा कुठंच स्वभाव नाही, आणि ती गेल्याच्या नंतर सहज लोक साहेब त्याला पैलवान घेऊन जाताना काय म्हणते, तर जाऊ द्या लई ताट होत ते म्हणतेत का नाही म्हणते. बोला ना, मी काय माझ्या पदरचं बोलायला सहज म्हणतात लोक, लई ताट होत जाऊ द्या, हे मग आता मेल्यास तरी कुठं वाकणार आहे म्हणतात का नाही. कुणी गेलं एखादं हा अहंकारी होत, आणि लई त्याला मोह होता बाबा, काय रातना दिवस आपलं बांधच पुरीत बसलं, हे काय कधी मौनी राजावर कीर्तनाला आलं नाही, त्यानं कधी पंगत घातली नाही, त्यानं कधी देणगी दिली, बरं दिली तर नाही, देणाऱ्याला सुद्धा देऊ दिली, देत जा देणगी देत जा. या दोन्ही हातानं जर मौनी राजाला दिलं ना, मौनी राज 10 हातांनी तुमच्या घरात आणतो. जिथे जागते उदाहरण आहेत ना, आपल्याच गावातले याच मौनी राजाची सेवा करणारे बरेच जण तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यांची उदाहरणं की ज्यांनी 2 हातानं मौनी राजाला दिलं, त्या मौनी राजानं अनेक हातानं त्यांना दिलं. विढाला आणि ज्यांनी दिलंही नाही आणि देऊ दिलंही नाही, त्यांच्यात मग मौनी राजानं अशी खुटी ठोकली, फुटा बी गेला तरी कुठे निघणार. म्हणून एक लक्षात ठेवा, हे चाललेलं कशासाठी आहे, आपल्या ठिकाणी असणारे काम क्रोधादी विकार जावेत आणि आपला शेवट चांगला गोड व्हावा याच्या करता. अरे शेवट गोड त्याच वेळेला होतो, एक तर आपल्याला संत मिळावे लागतात, नाहीतर आपल्याला भगवंत मिळावा. 2च व्यक्ती आपलं जीवन गोड करू शकतात. मग त्या देवाची तरी विनंती केली पाहिजे, नाही तर संताचा धावा तरी आपण केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये नाहीत. संताकडेही आपण पाहत नाहीत आणि देवाचंही स्मरण करत नाहीत. आपण लागलो तर आपल्या प्रपंचाच्या पाठीमागं. पण ठीक आहे, आपण प्रपंच कुणाकडे मागायला लागलो, ज्याचाच फाटून गेला. शिव भोळा पहिला तो प्रपंचातला भोळा आहे, आणि भोळ्या माणसाला कुणीही फसवतं, कुणीही त्याच्या हातातलं काही घेऊन जातं. भोळं येडय म्हणते, सोडून देते, बरोबर आहे, तो भोळा आहे. पण शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर शास्त्राच्या दृष्टीने तोच इथं काम आहे. कुठं परमार्थामध्ये कामाचा शहाणा नाही. शहाणपण बाजूला ठेवून ज्याला येता आलं त्याचा परमार्थ सिद्धीला जातो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे. शहाण्यांना आणखीन देव सापडला, शहाण्यांना देव सापडला नाही म्हणून काही संत महात्म्यांनी जाणून वेडे पण घेतले, जाणून. म्हणून या पवित्र दरबारामध्ये येत असताना आपण सुद्धा कसं होऊन आलं पाहिजे, भोळ उग वेड्याचं सोंग घ्यायचं मौनी राजाच्या समोर आल्यास. असं नाही समजा मी लय शहाणा आहे मौनी राजापेक्षा, असं नाही. भोळेपणा आपल्याकडं, भोळेपणा लागी भीक मागे. म्हणून या भोलेनाथाचा भोळेपणा हा परमार्थामध्ये कामाचा आहे. तो भोळा आहे, असू द्या भोळा, पण भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर काही एक होत नाही. देवाची कृपा झाल्याच्या नंतर आणि संताची कृपा झाल्याच्या नंतर जे कधी घडणार नाही ते सुद्धा घडत. आपल्याला माहिती आहे, ज्ञानोबा यात्रेला निघाले होते. ज्ञानोबरांची पदयात्रा निघालेली आहे. रामकृष्ण हरिनामामध्ये ती दिंडी पुढे 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 सरकत असताना ज्ञानोबरांच्या चरणावरती अनेक भक्त नतमस्तक होत होते. अनेक भक्त नतमस्तक होत असतानाच ज्ञानोबरांच्या चरणावरती एका मुलीनं आपला माथा ठेवला, आणि माथा ठेवल्याच्या नंतर ज्ञानोबरांच्या मुखातून एक शब्द निघून गेला, चिरंजीवी भव. शब्द काय निघून गेला, चिरंजीवी भव. आता मुलगी आहे, वेश तिचा मुलासारखा होता म्हणून ज्ञानोबरांनी आशीर्वाद मुलाचा देऊन टाकला. काय केला,
मुलाचा आशीर्वाद देऊन टाकला. पण आता देणारे ज्ञानोबराय आहेत, शब्द मुखातून निघून गेलेले आहेत. आता काय करायचं? आता मुलीला मुलाचा आशीर्वाद दिलेला आहे. शक्य आहे का ही गोष्ट? बोला, शक्य आहे गोष्ट? नाही. पण ज्ञानोबरायांचा शब्द आहे म्हणून देवाला ज्ञानोबरायांचा शब्द तोलावा लागला, पेलावा लागला. आणि महाराज क्षणार्धामध्ये असं झालं, त्या मुलीनं ज्ञानोबरायांना सांगितलं, महाराज आम्ही तुमची ख्याती फार ऐकून आहोत, पण मला असं वाटतं यदा कदाचित तुमच्या वाणीला कुठंतरी ग्लानी लागू नये, फार जपावं. वाणीला ग्लानी येऊ नये, मी मुलगी आहे आणि तुम्ही आशीर्वाद मला चिरंजीवी भव दिला. ज्ञानोबराय म्हटल्या, अगं बाई एक काम कर, पडद्याच्या आड जा आणि स्वतःला चेक कर. काय म्हटले? पडद्याच्या आड जा आणि स्वतःला चेक कर. संतांच्या शब्दामध्ये एवढी ताकद असती महाराज. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. क्षणार्धामध्ये त्या मुलीची मुलामध्ये रूपांतर करण्याची ताकद ज्ञानोबरायांच्या शब्दात आहे. मला सांगायचं एवढंच आहे, देवाकडं आणि संताकडं अशी एक ताकद आहे की जे कधी शक्य होत नाही ते शक्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. विठाला गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढी ताकद आहे. पण त्या भगवंताची कृपा व्हावी लागते. आता लईच खालून खवळायला लागला, खातोच गुळ हाव काय, सगळ्याला वाकडं जाऊन खातो बरं का. तुम्ही काय तुमच्या तोंडाला पाणी, आणि तुम्हाला खायचं असला तर इथे येऊन उभा टाका. विठाला कृपा झाली पाहिजे महाराज. ऐका, भगवान भोलेनाथ किती भोलेत बघा, पण कृपा केल्याच्या नंतर काही होत. त्यांच्या कृपाने उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर, त्रिभुवने उदार भोळा राजा शिवशंकर, त्रिभुवने उदार भोळा राजा शिवशंकर, 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 भोळा राजा शिवशंकर. त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर. तसं तुम्ही बी दिसायला गोळे दिसतात बरं का मला. हा, पण तुम्ही सुरुवातीला चाल अशी म्हणली की भीमसेन बाबांच्या कीर्तनात मी चाल ऐकलेली बरं का. हा, दिसायला तुम्ही गोळे येतात, पण तुम्ही गळा काढला का मग गोळे वाटत. मला तर असं वाटतंय तुम्ही गायला असेल त्यांच्या कीर्तनात, त्या तुम्ही गात असताल. असो, त्रिभुवनी उदार असणारा तो शंकर भोळा आहे असं म्हणतात. आणि मग महाराज त्या भोळ्या भगवंताची एकदा का कृपा झाली, काही साध्य होतं. कसं साध्य होतं ऐका. भगवान भोलेनाथाची पत्नी, पहिली पत्नी सती, दुसरी पत्नी सतीच. नीट ऐका, दुसरी पत्नी पण सतीच. फक्त तिनं काय केलं, आपला हा सती नावाचा देह टाकल्याच्या नंतर पर्वतराजाच्या घरी जन्म घेतला आणि भगवंताची भक्ती करून पुन्हा प्राप्त करून घेतली सती. त्या सतीचे वडील कोण? दक्ष. हा, तुम्ही सांगताल, ह्यांना सांगू दे की थोडस. आता सगळे डोंगरातले, त्याच्यामुळे एक उदाहरण सांगतो, कळलं तुम्हाला.
डोंगरामध्ये सीताफळ असतात बरोबर आहेत ना, त्याची शेज घालत असते, घालतेत का नाही अण्णा? घातली असेल ना शेज, म्हणजे त्याला हो तिकडा शेज म्हणते, पिऊ म्हणतात का? बरं बरं, ते कुठेतरी गवतामध्ये लपवून ठेवत असते बरोबर आहे. पण माणसाचं मन इतकं हळवं, ते पिकत 2 ते 3 दिवसाला, 2 ते 3 दिवसाला, पण 3 दिवसात किती चेक करतात माणसं. ते सीताफळ ह्याच्या बियाणं पिकत आहे बरोबर. घंट्याला काय तर घंट्याला चापीचे पिकलंय का? अरे बाबा ते 3च दिवसानं पिकणार आहे, पण ते माणसाचं मन हळवं त्याला बघत येत चाकू. तसं मला बघू द्या ना, कोणचं पिकलंय कोणचं कच्च. दक्ष प्रजापती, दक्ष हे त्याचं नाव आहे आणि प्रजापती ही त्याला मिळालेली पदवी. कोण दिली होती पदवी त्याला? त्याच्याच वडिलांनी. त्याचे वडील कोण? त्याचे वडील ब्रह्मदेव. त्याचे वडील ब्रह्मदेवानं त्याला प्रजापती ही पदवी दिली. आणि पदवी मिळाल्याच्या नंतर मग काय झालं, सत्कार समारंभ ठेवला. आता या गोष्टी साहेबाला जास्त माहिती. समजा माणूस निवडून आला ते सत्कार समारंभ ठेवतात, अनेक जण येऊन मग ते त्या माणसाचा सत्कार करतात. माऊलीनं केला आमचा सत्कार. सत्कार समारंभ ठेवला दक्ष प्रजापतीनं, सगळ्यांना निमंत्रित केलं आणि प्रत्येकाची सिंहासनं म्हणजे खुर्च्या, आताच्या काळामध्ये खुर्च्या सगळ्यांच्या व्यवस्थित अगदी, आणि ती पूर्णपणे पब्लिक जमा झाली सत्कार समारंभाला. आणि दौंडीवाल्यानं दौंडी दिली. दक्ष प्रजापती महाराज सभा में पधार हे म्हटल्या बरोबर सगळे पटपटच उठून उभे राहिले. मोठ्या माणसाचा दरारा असतो, उठून उभे राहिले. पण 3 जण त्या सभेमध्ये उठले, 3 जण उठले. राग आला दक्ष प्रजापती. 3 नाही, 3 कोण उठले नव्हते माहिती का तुम्हाला? ब्रह्मा, विष्णू आणि शंकर म्हणजे महेश, हे 3 जण उठले नाही. 3 न उठण्याची कारण ऐकून ठेवा. ब्रह्मदेव न उठण्याचं कारण, ब्रह्मदेव हे दक्ष प्रजापतीचे वडील आहेत आणि मुलगा आल्याच्या नंतर वडिलाला उठायची काय गरज? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ना वडील, म्हणून उठण्याची गरज. ब्रह्मदेवावर राग नाही आला कारण ते वडील आहेत. विष्णू का उठले नाहीत माहितीये का? हे तरी वडील आहेत आणि विष्णू आजोबा आहेत. कोण आहेत? आजोबा. आता वडिलापेक्षा आजोबा श्रेष्ठ आहे, त्याच्यामुळे विष्णूही उठले नाहीत. पण आता महेश उठले नाहीत म्हणजेच महादेव उठले नाहीत. महादेव कोण आहेत? दक्ष प्रजापतीचे जावई. हे आता पटापटा चालू होतंय बघा. जावई आहेत आणि जावई न उठल्यामुळं राग आला. कुणाला? दक्ष. कुणाचा? भगवान भोलेनाथाचा. आता भोलेनाथ काय उठले नाहीत तर त्याचं कारण आहे महाराज, शैव आणि वैष्णव संप्रदायाचं एकत्रित करण करणारे कोण आहेत तर महादेव आहेत. विठाला नाही तर चारी संप्रदायाचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं ओढ नाही. शैव असेल, वैष्णव असेल, गणपती असेल आणि शाक्त असेल, हे 4 संप्रदाय. हे 4चं वेगवेगळं मत आहे. प्रत्येकाचं मत मांडतं. पण वैष्णवाला आणि शैवाचं एकत्रीकरण करणारे भगवान भोलेनाथ. कसं एकत्रीकरण केलं महाराज? वैष्णव संप्रदायामध्ये शैव संप्रदायाचा महादेव पहिल्यांदा भजन करताना पाहतो. पहिल्यांदा भजन करताना भजन केलं महाराज माझ्या भगवान भोलेनाथ. एक जनार्दन वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव.
एका जनार्दनी शिव वैष्णव शिरोमणी महादेव भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव साम्य दाखवणारे पहिले बोले राम पूजी सदाशिव दोन्ही एकमेकाचं भजन करताना पाहायला मिळतात. पण वैष्णव शिरोमणी म्हटलं कुणाला महादेवांना त्यांनी भजन केलं. महादेव उठले नाहीत त्याचं कारण सांगतोय. महादेवांनी भगवान रामप्रभूच्या स्मरणामध्ये समाधी लावली होती आणि त्यांनी दक्ष कधी आले हे बघितलंच नाही म्हणून महादेव उठले नाहीत. पण राग आला दक्षाला, माझा जावई अरे